छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अंगणवाडी संपाला धक्का। अंगणवाडी संपातून 1096 अंगणवाडी सेविकांची माघार। उर्वरित अंगणवाडी सेविकांना प्रशासन रजिस्टर पोस्टाने नोटीस बजावली। आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेमध्ये राजू शेट्टीही सहभागी। शेगाव ते जळगाव जामोदपर्यंत राजू शेट्टींची पायी यात्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला जाग करण्यासाठी आत्मक्लेश, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण। रेनगरमधील 15,000 घरांचं वाटप। अमृत योजनेतून 1,700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी। मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई प्रवासासाठी खास व्हॅनिटी व्हॅन। व्हॅनमध्ये एसी, सोफा आणि फ्रीजसह अत्याधुनिक सुविधा। बीडच्या आंदोलकांकडून जरांगे पाटलांसाठी खास व्यवस्था। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनाला सांगलीतून हजारो तरुण जाणार। मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये निर्णय। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार। पालिका आणि नगरपालिकेतील कर्मचारी राज्यभर सर्वेक्षण करणार। धाराशिवमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण, रूपरेषा जाहीर। 20 जानेवारीपासून राज्यभरात प्रशिक्षण सुरू होणार। राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे सूचना। परभणीत कुणबी नोंदींसाठी पुन्हा एकदा फेरतपासणी करण्याचा निर्णय। कुणबी नोंदींची संख्या कमी आढळल्यानं विभागीय आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। बीडमध्ये पोलिसांचा लूटमार्च। जरांगे पाटलांच्या पदयात्रेच्या धर्तीवर बीडमध्ये अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली। पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी विशेष तयारी। नांदेडमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जवळपास 200 मराठा बांधव टेम्पोमधून मुंबईच्या दिशेने रवाना। धाराशिवच्या ढोकीमध्ये मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर रॅली। जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा। 23 जानेवारीला ग्रामस्थ मुंबईला रवाना। परभणीमधील मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना। जरांगे पाटलांच्या मुंबईच्या आंदोलनाला मराठा बांधवांची साथ। लातूरच्या देवणीमध्ये मराठा बांधवांची ट्रॅक्टर रॅली। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक। आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना। नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आता सरकारकडे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात राईट टू हेल्थ कायदा आणणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर। पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली। रविकांत तुपकर यांचा पोलीस प्रशासनावर आरोप। नाशिकचे आमदार सत्यजित तांबे पहिल्यांदा नंदुरबार दौऱ्यावर। दुर्गम भागातील विविध समस्यांचा आढावा घेत लवकरच प्रश्न शासन दरबारी लावण्याचं आश्वासन। अकोल्यातील शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश। मुंबईतील देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीत संदीप पाटील यांची राष्ट्रवादीत घरवापसी। सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या 6 आजी माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। पुण्याच्या भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार। शर्यतीत बैलगाडा सुटल्यानंतर गाडा थेट बैलाच्या अंगावर। मात्र बैलानं हुशारी दाखवत चालू शर्यतीत लाथ मारून गाडा बाजूला करत शर्यतीत मारली बाजी। सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं आपल्या निवासस्थानी रेखाटलं जय श्रीरामचं घोषवाक्य। शिवप्रतिष्ठानच्या अभिनव उपक्रमाचं राणा दाम्पत्याकडून कौतुक। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोंदियातील 400 वर्ष प्राचीन राम मंदिरात विविध कार्यक्रमाचं आयोजन। माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या पुढाकारानं आणि दुर्गा उत्सव समितीद्वारे मंदिरात भव्य पूजा अर्चा। सांगलीच्या मिरजेत साकारण्यात आली 50 बाय 100 फुटांची श्रीरामांची रांगोळी। आकर्षक अशी रामाची रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये खासदार प्रताप चिखलीकरांच्या वतीनं 3 लाख दिवे आणि झेंड्याचं वाटप। 22 तारखेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन। जळगावात 22 जानेवारीला तब्बल 50,000 घरांमध्ये बुंदी प्रसादाचं वाटप। रामभक्तांकडून 3,000 किलोच्या बुंदीचं वाटप। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लाडू बनवण्याचं काम सुरू। जवळपास 15,000 लाडू तयार। धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेकडून नाशिककरांना लाडूचं वाटप। वाढवण बंदराच्या जनसुनावणीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध। वाढवण बंदर रद्द करा। स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी। पालघरच्या क्रीडा संकुलात जनसुनावणी पार पडली। अहमदनगरच्या जिल्हा परिषदेतील अभियंता कार्यालय तोडफोड प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तोडफोड करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांना अटक। बीडच्या परळीतील चांदापूर पाणी प्रकल्पात केवळ 5% पाणीसाठा शिल्लक। पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांसह शेतकरीही चिंतातूर।
भुसावळ ते वांजुळा रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास, रस्त्याची दुरुस्ती तातडीनं करण्याची वाहनधारकांची मागणी. नांदेडमध्ये पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी ड्रोनद्वारे औषध फवारणी करतायत. 8 मिनिटात 1 एकरवर फवारणी पूर्ण होते. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांची गवती चहाची शेती, वातावरणातील बदल आणि बाजारभावात दराची घसरण यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीत नवनवीन प्रयोग. नाशिकमध्ये कांद्याच्या जागी हरभरा आणि ज्वारीची लागवड, कांद्याबद्दल सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे पाठ. नंदुरबार जिल्ह्यात पपई दराचा प्रश्न चिघळला, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि व्यापारी यांच्यातील बैठकीला व्यापारी उपस्थित नसल्यानं तणाव, आजपासून पपई तोडणी बंद. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे साठवून ठेवलेला कापूस खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांची कापूस विकण्याची लगबग सुरू, जिनिंग प्रेसिंग बाहेर कपाशी वाहनांची गर्दी. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात रत्नागिरीतील आंबा दाखल, एका पेटीला 12 ते 18 हजार रुपयांचा दर. उत्पादनात घट तरीही यंदा हळदीला उच्चांकी भाव, नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला 11,500 रुपयांचा भाव. गोंदियातील 45,000 शेतकऱ्यांचे 316 कोटी रुपये थकले, 1.5 महिन्यांपासून निधी न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. गोंदियामध्ये पंतप्रधान जनमन मोहिमेद्वारे लाभार्थ्यांना वनजमिनीचे वनपट्टे वाटप, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते वनपट्ट्यांचं वाटप. गोंदियातील नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगाराच्या संधी, आदिवासी विकास संस्थेकडून सुरक्षा रक्षकांची मेगा भरती, ग्रामीण युवकांमध्ये आनंदाचं वातावरण. पुण्याच्या भोरमधील नरसापूर परिसरातील कातकरी वस्त्यांना वीज मिळाली, 38 घरांना वीज कनेक्शन मिळाल्यानं कातकरी कुटुंबामध्ये आनंद. परभणीमध्ये शेतमालाचा बाजारभाव, बांबू लागवडीवर परिसंवाद संपन्न, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती. सोलापूरच्या वाकाव पुलाचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन, हजारो शेतकऱ्यांची दळणवळणाची सोय होणार, अनेक वर्षांपासूनचा प्रश्न अखेर मार्गी लागणार. सिंधुदुर्गच्या मालवणमधील बिळवस ते सातेरी मंदिर रस्त्याचं अखेर भूमिपूजन, शिंदे फडणवीस सरकारनं स्थगिती दिलेल्या रस्त्याचं आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. वर्धा लोकसभा मतदारसंघातील मोर्शीच्या 20 गावांमध्ये विकास कामांचं भूमिपूजन, 2 कोटींच्या निधीतून विविध विकास कामांचं खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील कनेडी गावात वाटेवरील बांधकामामुळे तणाव, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमीन मालकानं बांधकाम थांबवलं. अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील मातुलठाण गावात अवैध वाळूवर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यानं अधिकाऱ्यांचं निलंबन मागे घेण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. गोंदियामध्ये अंगणवाडी सेविकांची भव्य रॅली, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, आंदोलनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानं अंगणवाडी सेविका संतप्त. भंडाऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीयांचं आंदोलन, ईव्हीएम हटाव देश बचाव स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. जळगावात महावितरण वीज लाईन कर्मचाऱ्यांचं महावितरण कंपनी विरोधात बोंबाबोंब आंदोलन, लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्याची मागणी, कर्मचाऱ्यांनी कामावर टाकला बहिष्कार. लातूर जवळच्या हरंगुळ रेल्वे स्टेशनवर रेल्वे अडवण्यासाठी निघालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, सोयाबीनला किमान 9,000 रुपये दर देण्याची मागणी. नाशिकच्या येवल्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, शेती सिंचनासाठी पालखेड कालव्याचं पाणी न मिळाल्यानं शेतकरी संतप्त. अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनावर चढून तरुणांचं आंदोलन, केंद्र सरकार विरोधातील बॅनर घेऊन सरकार विरोधात नारेबाजी, केंद्र सरकारची धोरणं शेतकरी विरोधी असल्याचा आरोप. साताऱ्याच्या कोरेगावमधील जयपूरमध्ये शिवनेरी शुगर्स कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात स्थानिकांचा मोर्चा, कारखान्याच्या प्रदूषणामुळे जलस्रोत आणि पिकंही धोक्यात आल्यानं नागरिक आक्रमक. हिंगोलीमध्ये हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चालक संघटनेचं 5 दिवसांपासून उपोषण, कायदा रद्द करण्यासह अपघातात चालकाचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देण्याची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उड्डाणपुलाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, पूर्णाड फाटा चौकात ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा रास्ता रोको, उड्डाणपूल रद्द करून सर्कल उभारण्याची मागणी. परभणीच्या चोरवडमधील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीकडून 15व्या वित्त आयोगाचा निधी नाही, निधी मिळण्यासाठी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. पुण्याच्या शिरूरमधील हिवरे गावातील ग्रामस्थांचा मोर्चा, पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही कामात दिरंगाई होत असल्यानं निषेध, तातडीनं पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू करण्याची मागणी. नवी मुंबईमध्ये घर विक्रीच्या बहाण्यानं 10 लाखांचा गंडा, अनेक पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल, घर विक्रीच्या बहाण्यानं अनेकांना फूस.